एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे मस्त असाल. तर आजचा दिवस आहे ना खरंच खूप स्पेशल आहे, कारण घरी आलेलं आहे माझं माहेर. म्हणजे माहेरून आली आहे माझी बहीण, तिचे मुलं आणि तिच्यासोबत आली आहे माझी मम्मी. आणि इतकी धमाल होणार आहे ना. लागलेले आहेत मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि सगळेच जण म्हणजे आमच्या आजूबाजूला जे पण लोक राहतात ना, लहान मुलं वगैरे सगळे मामाच्या गावी गेली आहे. मग रिदिशाला असं वाटायचं की आम्ही पण मामाच्या गावाला जाऊन येऊ, पण आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे नुकती शिफ्टिंग पण केली आणि बाहेर मनाली शिमला वगैरे फिरून आल्यामुळे खरंच म्हणजे इतका थकवा आलेला आहे ना की कुठे जायची इच्छाच होत नव्हती. मग मीच माझ्या बहिणीला आहे ना बोलवून घेतलेला आहे. मामा थोडा कामात असल्यामुळे तो काही येऊ शकला नाही, पण मामाने पाठवलेली आहे. आणि रिदिशाने कालच मला सांगून ठेवलं होतं की म्हणजे तसं तर ती आठवड्याभरापासूनच मागे लागलेली होती. जसं तिला मी सांगितलं ना की मावशी येणार आहे म्हणून, तर रोजच मला विचारायची की कधी येणार आहे कधी येणार आहे, आणि मला खूप इरिटेट करायची. शेवटी आज तो दिवस आला आणि ना रात्रभर ही पोरगी झोपली नाहीये, कारण रात्रीचे 2 वाजले तरी तिची एक्साइटमेंट काही कमी होईना. सारखी उठून मला म्हणायची, मम्मी मावशीला घ्यायला मी जाणार आहे बरं का. रोज 9-10 वाजता सकाळी उठणारी माझी मुलगी आज एका शब्दामध्ये सकाळी 6 वाजता उठली आणि तयारी केली आणि मावशीने आजीला घ्यायला गेली. नवीन घर म्हणून आहे ना सगळ्या मुलांना मस्त एक्साइटमेंट, आणि त्यातल्या त्यात घरामध्ये जिने असल्यामुळे तर वेगळंच काहीतरी. मारू तर इतकी म्हणजे खुदून हसत होती ना, तिला आहे ना काहीतरी वेगळंच वाटत होतं. मोठ्या मम्मीचं घर तर पहिलं वेगळं होतं आणि आता वेगळंच झालंय. आणि तिला म्हटलं की घर आवडलं का तुला? हो म्हणते. आणि आजूबाजूला ऐकताय का तुम्ही? हा किलबिलाट आहे ना सारखा असाच चालू राहतो, त्यामुळे माझी काही रेकॉर्डिंग कंप्लीट झाली नसती. जसा आवाज आहे ना तसा तुम्ही आता ऍडजस्ट करून घ्या. आता इथे सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे टेरेसवर आलो आहोत. आणि टेरेसवरून आहे ना नजारा इतका भारी दिसतो ना पहाटेचा. आणि खरं सांगायला गेलं ना, इतक्या 15 दिवसामध्ये मी सुद्धा पहिल्यांदाच एवढ्या सकाळी उठून म्हणजे टेरेसवरून बाहेरचा नजारा काही एन्जॉय करते आणि खरंच खूप भारी. हे पडशील बरं का मम्मी, ती हालू राहिली. कुठे मोर? कुठे मोर? तो बघ, तो तिकडे गेला. ए यार कुठे गेला? हा तो बघ, तो बघ, तो हा 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 मोर. दिसतंय की मोर. असं पिसारा फुलवायला पाहिजे. तुझ्याच मर्जी. साखर झोपेतच असताना मला मोराचा नेहमी आवाज यायचा, पण कधी उठून बघितलं नाही की खरंच मोर आहे का नाही. पण आज आम्हाला दिसले बरं का मोर. हा बघा, हा माझ्या बहिणीने टी शर्ट आणलेला आहे माझ्यासाठी. आणि ह्या खाऊच्या पिटाऱ्यामध्ये काय काय निघतंय ना, माझ्या आईने खालून मला बोलवलं. हा बघू या खाऊच्या पिटाऱ्यात काय काय. तर इथे सगळ्यात आधी निघाले आहेत चणे. हे चणे आमच्या शेतातले आहे, भोजापूर. आणि इथं माझ्या बहिणीने आणलेले आहेत ह्या वड्या, आणि हे उडदाचे पापड. त्यानंतर ही तुरीची डाळ, ही गावठी डाळ आहे बरं का. याची टेस्ट आहे ना इतकी भारी लागते ना, एक नंबर. म्हणजे डीमार्टमधून मी घेऊन येते, पण त्याची टेस्ट आणि याची टेस्ट एकदम डिफरंट. आणि इथे निघाल्या आहेत कुरडया. ह्या कुरडया माझ्या बहिणीने स्वतः बनवल्या आहे. त्याच्यानंतर ह्या जादूच्या पिटाऱ्यामध्ये आहे ही तूर, अख्खी तूर. आणि ही पण गावठी तूर आहे. आमच्या गावाकडची जी तूर असते ना ती खूप भारी लागते. तर इथे ना हा जो खाऊ आहे ना, हा पूर्ण खाऊ ही रिदिशाची फरमाईश होती. तिने फोन करून एक एक सांगितलेलं की काय आणायचं काय नाही आणायचं. पेप्सी नाही आणायला लावली तिने. आणि हा पूर्ण डब्बा बघा कसला आहे, चोको वेफर स्टिक, हा पूर्ण डब्बा. त्याच्यानंतर हे कुरकुऱ्यांची माळ. त्याच्यानंतर हे काय पैशांची माळ आहे, पैशांचे कुरकुरे. आणि हे राजगिऱ्याचे लाडू. त्याच्यानंतर चटाका पटाका कुरकुरे. आणि हे चॉकलेट्स, हे बघा हे चॉकलेट्स. याच्यामध्ये सगळे चॉकलेट्स मिक्स आहे. एक अल्पेनलिबे, त्यानंतर मेलडी दिसतंय मला, आणि हे चॉकलेट्स म्हणजे खूप साऱ्या प्रकारचे चॉकलेट याच्यामध्ये मिक्स आहेत. त्यानंतर आता निघत आहे बिस्किटांचा खजाना. तर इतके सारे बिस्किट पुढे इथे रिदिशाच्या आजीने घेऊन आलेली आहे, कारण रिदिशाच्या आजीचं आहे दुकान. दुकानामधला जेवढा माल आहे ना तेवढा सगळा माल इथे आलेला आहे. आणि त्यानंतर असा वर उचल बरं,
हा बघा एवढा मोठा इथं चिवडा आलेला आहे कुरमुऱ्याचा, आणि जो की माझा फेवरेट आहे. हे बघा अजून इथे बिस्किटांचा स्टॉक संपलेला नाहीये, एक एक बिस्किट निघतंय इकडून तिकडून. आणि इथे बघा हा सगळ्यात मोठा बिस्किटचा पुडा आहे. इंडिपेंडन्स. तर एवढा सारा खजाना जादूच्या पिटाऱ्यामधून निघालेला आहे. चॉकलेट. तर माझ्या बहिणीने जे आपण कुरडया पापडा आणलेले आहे ना, तिला आधी ते तळून दाखवायचे की ते कसे होता म्हणून, कारण तिने स्वतःच्या हाताने बनवलेले आहे आणि त्याच्यामुळे तिला एवढं कौतुक आहे ना स्वतःचं. तिला असं वाटतं की तिचं कौतुक आम्ही पण केलं पाहिजे, म्हणून म्हणते आधी तळून बघ किती मोठी होती, किती मोठी होती. चला तर बघूया किती मोठी होती. लाईव्ह डेमो. आता इथे तेल गरम झालेलं आहे, अजून नाही झालंय. थांबा आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल तेल गरम होईपर्यंत. ओ वाव, बघा त्याला आहे ना टेम्परेचर जास्त लागतं बरं का, जाड आहे ना ती म्हणून. नाही, कुरडईला टेम्परेचर थोडं जास्तच लागतं सुरुवातीला. हे बघा कशी फुगली कुरडई पण. आणि ही माझ्या बहिणींनी जी बनवली कुरडई ती कोणत्या गहूची आहे ग? कोणत्या घरची माहिती नाही, डिमार्ट मधून आणले होते. डीमार्ट मधून गहू आणला होता, तिला काय आता आठवत नाही कोणता गहू आहे त्याची. गुजरात सिहोर. सिहोर गहूची आहे. आणि ही खपली गहूची. जर तुम्हाला कुरडई बनवायची असेल तर तुम्ही नक्कीच खपली गव्हाचा वापर करा, कारण की सिहोर वगैरे ह्यापेक्षा खपली गहू चांगला असतो कुरडयांसाठी. चिक त्याला जास्त निघतो ना त्यामुळे. उडदाचे तर उडदाचे. हे बघा माझ्या बहिणीने स्वतः बनवलेले आणि आमच्या घरामधली सुगरण, कारण की आमच्या घरी एवढं कोणी करत बसत नाही कुरडया पापड. पण हिने काय काय बनवून आणलंय ते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलंच आहे. आम्ही जिथे राहतो ना तिथले आजूबाजूचे सगळे मुलं मामाच्या गावाला गेले. मग रिदिशा आणि विनयने असा प्लॅन केलाय ना की मावशीलाच घरी बोलवायचं. आणि विनयला जसं कळालंय ना की मावशी येणार आहे म्हणून फोनवर सारखा मावशी मला येताना रिमोट कंट्रोलची गाडी घेऊन ये बरं का हेच सांगणार. आणि ना रोज म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ तिला आठवण करून देणार. पण त्याच्या पसंतीची गाडी घ्यायची म्हणून मावशी थांबली आणि आज तिने काही गाडी आणली नाहीये. पण आल्या तो तिला विचारतो मावशी आणली का नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गरम तर खूपच होतं, पण गरमीमध्ये ना सावली देणारी माणसं जर घरी आली ना तर गरमीमध्ये सुद्धा गारव्याचा आहे ना अनुभव येतो. खरं आहे ना हे? तुमच्या घरी पण असंच चाललंय ना आता सध्या? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्याच अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.